तर महागाईनं आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आता कांद्यानं सुद्धा रडवायला सुरुवात केली आहे। ऐन सणासुदीच्या काळात भंडाऱ्यामध्ये कांद्याचे दर अवघ्या आठवड्याभरात दुपटीने वाढलेले आहेत। 30 रुपयांवरून थेट 60 ते 70 रुपये किलोवर पोहोचले। त्यातच साखरेचे दर 70 रुपयांवर गेल्यामुळे घर खर्चाचं गणित हे कोलमडलंय। मध्यमवर्गीयांच्या बजेटवर वाढत्या महागाईचा मोठा फटका बसतोय। सांगा आता जगायचं कसं, असा सवाल नागरिकांच्या वतीने उपस्थित केला जातोय। आणि या सगळ्याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभय भूते यांनी। ऐन सणासुदीच्या काळामध्ये कांदा हा महागलेला आहे। आठवड्याभरापूर्वी 25 ते 30 रुपये किलोने विकणारा कांदा आज तब्बल 60 ते 65 रुपये किलो दराने विक्री होत आहे। आता जे आहे नुकतीच आता जे सण आहेत, रक्षाबंधन आहे, त्यानंतर कन्हैया आहे, अशा सणासुदीच्या काळामध्ये हा जो कांदा आहे, कांदा महागल्याने जे सामान्य नागरिक आहेत यांच्या खिशाला आता कात्री लागलेली आहे। जे आहेत सध्या आपण आता जिल्ह्यातील जे सब्जी मंडी आपण त्याच्यामध्ये आहोत आणि यामध्ये आता जे आहेत कांद्याचे जे आहेत दर वाढल्याने सामान्य नागरिकांना एक याचा फटका बसताना दिसत आहे। तरी आता आपल्यासोबत या ठिकाणी काही ग्राहक आहेत, ते घ्यायला आले, तर आपण जाणून घेऊयात। काय सांगाल, आपण आज या ठिकाणी कांदे घ्यायला आलो, त्या सध्या काय दर सुरू आहे? सर, आता मी 1 किलो कांदे घ्यायसाठी आलो होतो। ते 60 रुपये ते 65 रुपये किलो कांदे आहेत। आता मी एकच पाव घेऊन राहिलो, सगळा महागाईचा जमाना आलेला आहे। तर आता हे महागाईमुळे मी एकच पाव कांदे घेत आहेत। मागील आठवड्यात ह्याचे दर किती होते? हे 30 ते 35 रुपये किलो कांदे होते, आणि आता आज एक दर आता किती 60 रुपये किलो कांदे आहेत। निश्चित जे आहे नुकतीच जे साखर आहे, साखरही महागलेली आहे आणि आता साखरेसोबत जे आहे कांदाही महागलेला आहे आणि त्याच्यामुळे ऐन सणासुदीच्या काळामध्ये जे महागाई वाढली याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे। अभय भूते, NDTV मराठी, भंडारा।